आता थोड्याच वेळामध्ये हा युक्तिवाद सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत असतील, न्यायमूर्ती बागची असतील, त्याबरोबर न्यायमूर्ती मोहना असतील, या तिघांच्या खंडपीठापुढे, त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल जसं 2 दिवसांपासून युक्तिवाद करतायत, आजही तितक्याच ताकदीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्तीत जास्त कसं खिंडीत गाठता येईल या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून प्रयत्न असणार आहे। काल कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता, तो म्हणजे जर अशाच पद्धतीने सातत्यानं जो काही राजकीय पक्ष आहे आणि विधिमंडळ पक्ष आहे, यामध्ये राजकीय पक्ष 1967 मध्ये जो काही निर्णय देण्यात आला होता सुप्रीम कोर्टाकडून, भरत आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी आणखी एकदा समोर येते की या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झाल्याचं कळतंय। काल देखील ही सुनावणी झाली होती, आज देखील या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। जसं भरत तुम्ही म्हणालात की हे ज्या 3 नेत्यांच्या सह्या आहेत त्या संदर्भात आज युक्तिवाद कपिल सिब्बल या कोर्टामध्ये पुरावे सादर करून करताना बघायला मिळतील। हीच जी गोष्ट आहे सह्यांची, हीच या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते। नक्कीच, कारण की कपिल सिब्बल यांनी काल ज्या पद्धतीने युक्तिवाद केला, हा युक्तिवाद अत्यंत भावनिकरित्या होता। तो घटनेची मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुडवली जात आहेत या सगळ्या संदर्भात होता। कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचंही झालं। पश्चिम बंगालमध्ये आपण जर पाहिलं तर तृणमूल काँग्रेसनेही अशाच पद्धतीने निर्णय घेतला। त्या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून NCPI मध्ये स्वतःचं मर्जर केलं। अशा पद्धतीने जर लोकांनी जी मतं दिली त्या मतांचा अवमान केला जाणार असेल तर मतदानाला नेमका त्या मतदानाला अर्थ काय उरतो, अशा पद्धतीचा अत्यंत भावनिक आणि घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांनी काल भावनिकरित्या जो युक्तिवाद केला, आज त्याच युक्तिवादाला त्यांच्याकडून कागदपत्रांच्या माध्यमातून जो काही आधार दिला जाणार आहे, कागदपत्रांच्या माध्यमातून सगळे सबळ पुरावे मांडले जातील आणि कोर्टाला आपल्या बाजूने कोर्टाचा निर्णय कशा पद्धतीने वळला जाईल या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल हे अत्यंत जोरदारपणे, अत्यंत जोरकसपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवताना पाहायला मिळतील। भरत आपण पाहतोय आज सकाळी संजय राऊतांनी देखील एक ट्विट केलंय, तुमचा कार्यक्रम कायदेशीर मार्गानेच आटोपतो असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे देखील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।